उजेड अंधार, सकाळ दुपार रात्र सगळं जेव्हा एक समान दिसायला लागेल, जेव्हा काळ वेळ कशाचाच हिशोब कुठं राहणार नाही, जेव्हा माणसं जनावरापेक्षा निजतम पातळीला उतरून अमानुषपणे वागत सुटतील, तेव्हा समजून जा अंत निकट आहे. राकेशने मोबाईलमध्ये सेव्ह असलेला एक व्हिडिओ लावला. काय आहे हे? काय ऐकत आहेस? अर्जुनने विचारले. नाही, ते एक पॉडकास्ट मधली क्लिप होती. माझ्या मोबाईलमध्ये कधी सेव्ह झाली कोणास ठाऊक, राकेश म्हणाला. बाहेर अजूनही तसंच वातावरण होतं. आता तर पाऊसही सुरू झालेला, पण पावसाचा जोर कमी होता. जसं पावसाळ्याच्या पहाटेचं वातावरण असतं, सगळीकडे हिरवळ असते, पण अपुऱ्या प्रकाशात तिचं पूर्ण सौंदर्य आपल्याला अनुभवता येत नाही, तसंच दिसत होतं. अचानक अर्जुनची नजर त्याच्या घड्याळाकडे गेली. त्याचं घड्याळ सुरू झालेलं आणि आता घड्याळात 1:30 झालेली दिसत होती. राकेश, तुझं घड्याळ सुरू आहे की अजूनही बंदच आहे? अर्जुनने विचारलं. राकेशने घड्याळाकडे बघितलं. त्याचं घड्याळही आता सुरू झालेलं आणि त्याच्या घड्याळातही तीच वेळ होती जी राकेशच्या घड्याळात दिसत होती. आजूबाजूला घनदाट हिरवी गर्द झाडे, जंगल आणि त्यातून जाणारा तो रस्ता. आता हळूहळू मनुष्यवस्तीच्या खुणा जाणवू लागल्या होत्या. आकाशात ढग गडगडले, वीज चमकली. पाऊस आता पूर्ण थांबल्यासारखा झाला. वातावरणच जणू पूर्ण शांत झालं होतं. राकेशच्या मोबाईलचे नोटिफिकेशन वाजू लागले. सर, हे बघा, माझ्या मोबाईलचं नेटवर्क आलंय. व्हॉट्सॲपवरच्या 7-8 मेसेजेसची टोन वाजली होती. काही टेक्स्ट मेसेजही आलेले, पण अर्जुनच्या फोनचा तर डिस्प्लेच खराब झालेला. अशातच राकेशला त्याच्या बहिणीकडून आलेली एक क्लिप त्याने बघायला सुरुवात केली. 1 मिनिटाची ती क्लिप होती. सर, 1 मिनिट, गाडी बाजूला घ्या, मला वाटतं हे तुम्हाला पाहायला हवं. हे बोलताना त्याच्या आवाजात एक थरथराट होता. अक्षरा आधीच घाबरलेली, ती अजून जराशी बिथरली. अर्जुनने गाडी एका झाडाखाली घेत थांबवली. राकेशचा मोबाईल त्याने हातात घेतला. ती क्लिप परत सुरू केली. एक न्यूज अँकर तिच्या स्टुडिओत बसलेली. आज देशभरातच नव्हे तर पूर्ण विश्वभरात काही विचित्र अशा घटना घडल्या. पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, गुरगाव, कोलकाता, अगदी सगळ्याच मोठ्या शहरातले रस्ते हिंसक आणि पाशवी मनुष्याचे घोळके रस्त्यावर साक्षात मृत्यू बनवून वावरू लागले. हे हिंसक घोळके कोणत्याही कारणाशिवाय अनेक निष्पाप लोकांवर हल्ले करत होते. सुरुवातीला हे दृश्य एखाद्या दंगलीचं असेल असं जाणवत होतं. पोलीस, मिलिटरी, होमगार्ड ना पाचारण करून हे हिंसक घोळके जेरबंद करता येतील असं वाटत होतं. पण जेव्हा पोलीस आणि मिलिटरीचे लोकही याच घोळक्यातील लोकांचा भाग बनू लागले आणि या घोळक्यातील लोकांची संख्या वाढू लागली, तेव्हा हे प्रकरण वेगळंच काहीतरी आहे असं समजू लागलं. पुढे आम्ही जे क्लिप्स दाखवणार आहोत ती दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात. त्या क्लिपमध्ये आता वेगवेगळे शहरात घडणाऱ्या हिंसक घटनांचे व्हिडिओ दिसत होते. मुंबई, पुणे, बेंगलोर, कोलकाता, दिल्ली शहराच्या रस्त्यांवरती हाहाकार माजला होता. हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर रक्त आणि माणसाचा चिखल झालेला दिसत होता. ही सगळी दृश्य काल संध्याकाळची आणि रात्रीची होती. पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान तर इतकं झालेलं की त्याची कोणती नोंदच राहिली नव्हती. मोठमोठ्या इमारतींना आग लागलेली. रस्त्यावर वाहन अस्ताव्यस्त अवस्थेत दिसत होती. हिंसक झालेल्या त्या लोकांच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव रस्त्यावर असलेल्या CCTV मध्ये कैद झालेले दिसत होते. शिवाय काही लोकांनी स्वतःच्या घराच्या खिडकीतून मोबाईलमध्ये ती दृश्य विचित्र केलेली असावीत. त्या हजारो लोकांच्या किंकाळ्या मात्र थांबता थांबत नव्हत्या. सगळं अगदी एखाद्या विद्रूप स्वप्नासारखं दिसत होतं. ती दृश्य कोणालाही विचलित करू शकत होती. प्रसिद्ध असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी हजारो लोक काही निष्पाप लोकांवर तुटून पडलेले. संपूर्ण रस्ते रक्ताने माखलेले दिसत होते. त्यातच दूरवर समुद्रात
नुकतंच कोसळलेलं एक भलं मोठं विमान जळताना दिसत होतं. अक्षरशः त्राही त्राही माजली होती. पुढील दृश्य कोलकाता येथील हावडा ब्रिजचं होतं. पूर्ण हावडा ब्रिजवर शेकडोने तसेच हिंसक लोक दिसत होते. वाहनांची तोडफोड सुरू होती. जागोजागी पडलेले चेंदामेंदा झालेले मृतदेह दिसत होते. दिल्लीमधील संसद भवनामध्ये शिरलेला हजारोचा जमाव दिसत होता. तोडफोड सुरू होती आणि त्या जमावात सिव्हिलियन लोकांसोबत पोलीस, मिलिटरी या गणवेशातील लोकही दिसत होते. फायरिंगचे आवाज येत होते. जाळपोळ सुरू होती. त्या क्लिप बरोबरच व्हिडिओ संपला. तो व्हिडिओ तिघांना सुन्न करून गेला. हे सगळं घडत नाहीये, हे घडवलं जातंय. कोणती तरी अदृश्य ताकद हे सगळं घडवत आहे. माणसाच्या मेंदूवर, मनावर ताबा मिळवून ती अदृश्य शक्ती त्या माणसातील राक्षस बाहेर काढत आहे, असंच म्हणावं लागेल. अर्जुन म्हणाला, पण मग सगळेच लोक तसे का नाही बनले? आपण तिघी अजूनही नॉर्मल आहोत. आपल्यात काय स्पेशल आहे असं की आपण अजून हिंसक झालो नाहीत? अक्षरा बोलली, माहीत नाही, पण नक्कीच आपल्यात काहीतरी स्पेशल आहे. राकेश देखील तसाच झालेला. त्याने माझ्यावर हल्लाही केलेला, पण नंतर तो नॉर्मल झाला. हो, मला तर मध्ये काय घडलं काही आठवत नाही. ढगाचा गडगडाट आणि विजेचा प्रचंड प्रकाश मी बघितला आणि पुढे मला काय झालं काहीच आठवत नाही. राकेश म्हणाला, यस, बरोबर. हे गडगडणारे ढग आणि ही चमकणारी वीज, यापासूनच हे सगळं सुरू झालं. काल सकाळपासून वातावरणही असं आहे. सकाळी मी उठून आवरून पोलीस स्टेशनला गेलो होतो, तेव्हा ढगांच्या आवाजाची पातळी इतकी जास्त तीव्र होती. वीज देखील चमकत होती, पण तीव्रता इतकी नव्हती. शिवाय दुपारपर्यंत, म्हणजे मी गोव्याकडे जायला निघेपर्यंत तर सगळं काही नॉर्मल होतं. पण एक गोष्ट जी मला जाणवली ती पोलीस चौकीत परवा रात्रीपासूनच गुन्ह्यांची संख्या वाढू लागली होती. आमच्या चौकीतील लॉक पूर्णपणे भरलेला. मला आठवत नाही, पण काल सकाळीच ते भरत आलेलं. याचाच अर्थ हे वातावरण जे तयार झालं त्या वातावरणाचा नक्कीच मानवी मेंदू आणि मनावर काहीतरी विचित्र परिणाम होतोय. जसजसं वातावरण गडद होत जातं, चांगल्यातल्या चांगला माणूसही हिंसक जनावर होतोय. जेव्हा हे असं विचित्र वातावरण सुरू झालं तेव्हा ते सौम्य होतं. तेव्हा सर्वात आधी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मनावर परिणाम होऊ लागला. त्याचमुळे त्या रात्रीपासूनच क्राईम रेट वाढू लागला आणि मग हळूहळू जसं वातावरण अधिक गडद होऊ लागलं, ढगांचा गडगडाट प्रचंड प्रमाणात वाढू लागला आणि विजेचा प्रकाश अधिकच तीव्र होऊ लागला. तशी सामान्य माणसाची मनही विचित्र पद्धतीने हिप्नोटाईज होऊ लागली. याचं पहिलं उदाहरण काल दुपारी ज्या मी घरातून निघालो तेव्हा बघितलं. एका क्षुल्लक कारणावरून सिग्नलवर एका दुचाकी स्वाराला काही लोक अमानुष मारहाण करत होते. मी मध्ये जाऊन त्या माणसाला वाचवलं आणि त्या लोकांना चांगला धडा शिकवला. त्यांचे कपडे, त्यांचं राहणीमान, एकंदर पाहता मला वाटत नव्हतं की ते लोक गुन्हेगार होते. रस्त्यात मी माझ्या सहकार्याला फोन करून त्या लोकांच्या गाडीचा नंबर सांगितला. गाडीच्या नंबरवरून त्या लोकांबद्दल माहिती कळल्यावर असं समजलं की हे लोक IT फॉर्ममध्ये नोकरीला आहेत आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा आजवर नोंद झालेला नाही. तिथेच मला समजून चुकलं होतं की काहीतरी गडबड आहे. आपण आता काय करायचं नक्की? अक्षराने विचारलं. आपल्याला शहराकडे जायचं नाही आता. आपल्याला एखाद्या आडगावात किंवा जिथं बिलकुल लोकवस्ती नसेल अशा एखाद्या ठिकाणी जावं लागेल. आपल्याला शहराकडे जाऊन चालणार नाही. आपल्याला आता हळूहळू सुरक्षितपणे असं एखादं आडगाव बघावं लागेल जिथं लोकवस्ती जवळपास नसल्यासारखी असेल. असं एक गाव मला माहिती आहे, पण तिथपर्यंत पोचणं या घडीला तरी शक्य वाटत नाहीये. अर्जुन म्हणाला, कोणतं गाव आणि आहे कुठं ते? अक्षराने विचारलं. जैतवड, गणपतीपुळ्यापासून जवळपास 50 किमी. सरळ गेल्यावर एक माळरान समोर दिसू लागतं. वरवर पाहता असं वाटतं की ते माळरान हाच डेड एंड आहे.
पण रस्ता न सोडता जर आपण आणखी पुढे गेलो तर गर्द झाडीत गुडूप होणारी ती वाट आपल्याला सापडते. त्या गर्द झाडीत उतरणीला लागलेला तो रस्ता आवाढव्य अशा वडा पिंपळाच्या झाडांनी वेढलेल्या एका छोट्या घाटासारखा वाटतो. वळणावळणाच्या त्या घाटाचा 3 किलोमीटरचा मार्ग जिथे संपतो तिथंच त्या गावातली घरे दिसू लागतात. गावात मोजून 23 घरं आहेत आणि बहुतांश घरेही कुलूप लावून बंद आहेत. मोजके लोक गावात राहतात. जुने लोक, ज्यांना त्यांची पाळमुळं अजूनही प्रिय आहेत, असे लोक. एका मर्डर केसच्या संदर्भात गेल्या वर्षी मी तिथं गेलो होतो. एका व्यक्तीने पुण्यात एक खून केलेला आणि 3 वर्ष तो व्यक्ती पोलिसांना सापडत नव्हता. जेव्हा आम्हाला समजलं तो तिथं आहे तेव्हा आम्ही तिथं जाऊन त्याला अटक केली. नंतर समजलं की खून केल्यानंतर तो थेट तिथं पोहोचला होता. हे गाव फार कोणाला माहीत आहे असं मला वाटत नाही. शिवाय लोकवस्ती कमी आहे, त्यामुळे तिथं फार मोठ्या जमावाचा धोका नाही. ते गाव आपल्यासाठी आताच्या घडीला सर्वाधिक सुरक्षित आहे, कारण जे काही घडतंय त्यानुसार आता हळूहळू सगळीच पॉप्युलेशन या अदृश्य अशा व्हायरसने ग्रस्त होईल. आपलं वाचणं अवघड होऊन जाईल. अर्जुन म्हणाला. पण एक प्रॉब्लेम आहे. त्या गावाबद्दल ज्या गोष्टी मी तिथं ऐकल्या त्या जरा विचलित करणाऱ्या आहेत. पण असो, दुसरा मार्ग नाही. अर्जुनने बोलणं मध्येच थांबवलं आणि गाडी स्टार्ट केली. त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते तिथून निघाले. ढग आणि विजेचा आक्रोश अवकाशात सुरूच होता. मध्येच पावसाची एक जोरदार सर येऊन गेली आणि मग हलका हलका पाऊस अविरत असा सुरू झालेला. साताऱ्याच्या ते जवळ होते, पण तिथून त्यांना आता कराड मार्गे चिपळून जाता येणं अशक्य होतं. त्या उलट आणखी थोडं मागे येऊन उमरज फाट्याने ते चिपळूण, मग रत्नागिरी आणि जैतवडपर्यंत पोहोचू शकले असते, असा एक अंदाज होता. मोबाईलचं नेटवर्क चेक केलं. आता पुन्हा नेटवर्क होतं. अर्जुनने उमरज मार्गे रत्नागिरीचा मॅप लावला. मॅप दिसल्या दिसल्या त्याने स्क्रीनशॉट काढून घेतला. राकेश पुढे बसलेला, अक्षरा मधल्या सीटवर आडवी पडलेली. त्या रस्त्याने त्यांना 10 किमीवर सरळ जायचं होतं, पण मध्येच एक गाव लागणार होतं. त्या गावातून पुढे गेल्यावर सर्व्हिस रोड होता, जो अर्ध्या किलोमीटर नंतर एका छोट्याशा पुलाखालून मग पुण्याकडे जाणाऱ्या हायवेच्या लेनपर्यंत जात होता. अर्जुनने पेट्रोलचा काटा बघितला. टाकी त्याने काल निघताना फुल केलेली, पण आता 30% पेट्रोल साठा शिल्लक होता. पेट्रोल भरणं गरजेचं होतं. सर्व्हिस रोडच्या त्या अर्ध्या किलोमीटरच्या रस्त्यावर एक पेट्रोल पंप असल्याचं मॅपमध्ये दिसत होतं. बराच वेळ, जवळपास 4 किलोमीटरचा तो रस्ता तसाच होता, निमुळता आणि जंगलाने वेढलेला. रस्त्यावर आतापर्यंत एकही वाहन दिसलेलं नव्हतं. पाऊस परत सुरू झाला. अशातच रस्त्याच्या कडेला त्याला एक दुचाकी आडवी पडलेली दिसत होती, पण आजूबाजूला कोणीही नव्हतं. रस्त्याच्या कपड्याच्या काही चिंध्या रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसत होत्या. पेट्रोल! अर्जुन तोंडातल्या तोंडात बरळला. त्याने सावधपणे गाडी बाजूला घेतली. तो खाली उतरला. राकेशही उतरला. तू ती बाईक सरळ करून स्टँडला लाव, अर्जुनने डिक्कीशी येत म्हणाला. राकेशने गाडी स्टँडला लावली. बॉस, टाकी तर फुल आहे, राकेश म्हणाला. अर्जुन कॅन घेऊन त्या बाईक जवळ आला आणि त्याने बाईकची पेट्रोलची नळी सोडवत कॉक ऑन केला. पेट्रोलची धार कॅनमध्ये पडू लागली. धार हलकी होती. त्याने राकेशला कॅन धरून बसायला सांगितलं आणि तो बाजूला येत उभा राहिला. बराच वेळ झाला त्याने सिगरेट पेटवली. आजूबाजूला त्याची नजर होती. पावसाच्या पाण्याचे ओघळ झाडाच्या फांद्यांवरून त्याच्या खांद्यावर पडत होते. त्याने वर बघितलं आणि त्याला धक्काच बसला. झाडाच्या वर एक मृतदेह होता, जागोजागी कुरतडलेला, फांदीच्या आधारे दोन्ही हात खाली सोडून अडकलेला, चेहराही कुरतडलेला होता. अर्जुनची नजर जमिनीवर गेली. इकडे तिकडे बघत त्याला लक्ष देत त्याने आता झाडीच्या दिशेला बघितलं. 4-5 पावलं चालत तो झाडीच्या आत शिरला आणि काही अंतरावर येत त्याला पुढे जे दिसलं
ते किळसवानं होतं, एक पूर्ण कुरतडलेलं प्रेत, ज्यावर उंदीरच उंदीर होते. ते उंदीर विचित्र आवाजात ओरडत होते. तो पटकन मागे फिरला. एव्हाना टाकीतील जवळपास सगळं पेट्रोल कॅनमध्ये आलेलं. कॅन बऱ्यापैकी भरलेला. राकेश गाडीत बस लगेच. उंदरांचा तो आवाज आता स्पष्ट ऐकू येऊ लागला. राकेश गाडीत बसला. अर्जुनही गाडीत बसला. त्याच्या सगळ्या दार खिडक्या बंद झाल्या. झाडीतून येणारे ते उंदीर वेगाने यांच्या कारकडे येताना दिसू लागले. अर्जुनने तोंडातली सिगरेट हातात धरली, काच खाली केली. दुचाकीच्या टाकीतून जमिनीवर टपकणारं पेट्रोल त्याला दिसत होतं. जळणारी सिगरेट त्याने त्या दुचाकीजवळ भिरकावली तशी आग लागली. कारचा गिअर ऑलरेडी टाकलेला. क्लच सोडत वेगात एक्सलेटर देत त्याने कार तिथून पुढे नेली. आग वेगात त्या पूर्ण बाईकला लागली. झाडीतून येणारे ते उंदीर काही आगीत जळू लागले, काही मात्र मार्ग बदलून कारच्या मागे येताना दिसत होते. पण त्यांचा तो वेग पुरेसा नव्हता. सर, झालं काय नक्की? तुम्ही काही बघितलं? अक्षराने विचारलं. हो, 2 जण असतील ते, ज्यांची ती बाईक होती. उंदरापासून वाचायला एक जण झाडावर चढला असेल, पण दुसरा नाही चढू शकला. हे उंदीर इतके जीवघेणे असू शकतील यावर माझा विश्वास बसत नाहीये. अर्जुन म्हणाला. आपल्याला माणसांच्या पासून जितका धोका नाही तितका त्या उंदरांच्या पासून आहे. अर्जुनच्या डोक्यात काहीतरी शिजू लागलं होतं. अजून 3-4 किलोमीटर अंतर तसंच पार झालं. दूरवर आता मनुष्यवस्तीच्या खुणा दिसू लागलेल्या. ते गाव सुरू झालेलं. आता इथं काय बघावं लागणार होतं? इथं काय वाढून ठेवलं होतं? या गोष्टीची मनाने धास्ती घेतली होती. अर्जुनने गन हाताशी घेतली. गावाची ती हद्द सुरू झालेली. आजूबाजूला असलेली हिरवीगार शेत आणि ठराविक अंतरावर असलेली छोटी छोटी घरं दिसू लागलेली. पण तिथं कसलीच हालचाल होत नव्हती. सगळं जणू एखाद्या स्मशानासारखं शांत होतं. अर्जुनने इकडे तिकडे नजर टाकली. शेतात कोणी नव्हतं. गावात कसलीच हालचाल दिसत नव्हती. 2च कारण असू शकतात. एकतर संपूर्ण गाव अजूनही चिरनिद्रेत होतं, किंवा मग गावात कोणी शिल्लकच नव्हतं. गाडी आता गावाच्या अगदी मध्यातून जाऊ लागली. अजूनही कोणी दिसलेलं नव्हतं. आता कसला धोका नाही असं वाटत असताना अचानक गाडीच्या टपावर काही पडल्याचा आवाज झाला. अर्जुन, राकेश, अक्षरा तिघेही दचकले. अर्जुनने गाडीचा वेग वाढवला आणि पुढच्याच क्षणी गाडीच्या मागच्या काचेच्या फुटण्याचा आवाज आला. अक्षरा ओरडली. तिने आजूबाजूला बघितलं. गावाच्या रस्त्याला लागून असलेल्या गल्लीमधून 12-15 जणांचा एक जमाव, एक हिंसक जमाव त्यांच्या दिशेला येत होता. समोर बघत अर्जुनला काय करावं ते कळत नव्हतं. समोरचं ते दृश्य त्याने आणि राकेशने बघितलं होतं. ते दोघे सुन्न झालेले. रस्त्याच्या मधोमध 4 पुरुष धावत त्यांच्या दिशेला येत होते. हा खेळ आता पुढच्या लेवलला पोहोचला आहे. अर्जुनच्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या. त्या समोरून येणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या अंगावर, डोक्यावर, खांद्यावर, छातीवर, पोटावर, पायावर, पाठीवर उंदीर होते. ते उंदीर त्या लोकांचं शरीर कुरतडत होते. पण ते लोक हिंसक पद्धतीने गाडीच्या दिशेने येत होते. एका व्यक्तीचा तर एक डोळाही त्या उंदराच्या भक्ष्यस्थानी पडलेला, पण तरीही त्या व्यक्तीचा आवेग कमी झालेला नव्हता. अर्जुनने गाडीचा वेग वाढवला. जोरदार धडक देत त्या 4-5 जणांना उडवत गाडी पुढे निघून गेली. ते किळसवानं दृश्य होतं. मागून गाडीच्या दिशेने धावणारी ती लोक, त्यांचे ते डोळे, हावभाव, सगळंच अंगावर काटा आणणारं होतं. त्या जमावात 70 वर्षाच्या म्हातारीपासून 21 वर्षाच्या मुलापर्यंतचे लोक होते. गाडी तिथून बरीच पुढे आली. अगदी ते गाव दिसेनासं होईपर्यंत काळजाची धडधड अजूनही सुरूच होती. त्या गावापर्यंत पोचणं म्हणजे असे आणि यापेक्षा भयानक प्रसंगांना तोंड देत पुढे जायचं होतं, जे सोपं वाटत नव्हतं. 2 किलोमीटर अंतरावर आता सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोडला लागून जाणारा हायवे दिसत होता.
सगळं अगदी शांत शांत होतं. मगाशी असलेला संधी प्रकाश आता हळूहळू थोडा प्रखर झाल्यासारखं वाटत होतं. आवाज होता तो मध्ये कडाडणाऱ्या ढगांचा आणि विजेचा. सर्व्हिस रोडच्या बाजूला एक गाडी रस्त्याच्या कडेला आडवी झालेली दिसत होती. गाडीत कोणी नव्हतं. अर्जुनने तिकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी आता सर्व्हिस रोडवर आणत डाव्या बाजूला वळवली. तिथेच काही अंतरावर एक पेट्रोल पंप होता. सर्व्हिस रोडवर कोणीच नव्हतं. त्यालाच समांतर असलेला मुंबई बँगलोर हायवेही आता दिसत होता. आता काही अंतरावरचा पेट्रोल पंप दिसू लागला. पंपावर बेवारस सोडून दिलेल्या गाड्या दिसत होत्या. बऱ्याच गाड्यांची तोडफोड झालेली. गाड्यांच्या वर आणि आजूबाजूला पडलेलं रक्त दिसत होतं. जमिनीवर पडलेले चेंदामेंदा केलेले मृतदेह दिसत होते, ज्यावर माशा घोंगावत होत्या. त्याची नजर समांतर जाणाऱ्या हायवेवर गेली. हायवेच्या त्या पट्ट्यात एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा दिसत होता. त्याची तोडफोड झालेली दिसत होती. अंगावर शहारे येऊ लागले. त्याने गाडी स्लो केली. सुदैवाने बऱ्याचशा गाड्या लाईनमध्ये होत्या. तो आता बाजूने अलगदपणे गाडी घेऊन पेट्रोल पंपच्या जवळ आला. आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री त्याने करून घेतली. पंपावर फक्त गाड्या आहेत, मृतदेह आहेत. इतरात्री काहीतरी झालेलं असणार. त्याने गाडी अलगदपणे पंपाच्या पेट्रोल स्टेशन जवळ आणली. मध्येच एक गाडी उभी होती. तो अलगदपणे खाली उतरला. हातात गन होती. पेट्रोलचा पाईप हातात घेत त्याने त्या मीटरकडे बघितलं. मीटर आणि मशीन सुरू होतं. त्याने गाडीच्या पेट्रोल टँकचं झाकण उघडलं आणि गाडीत पेट्रोल भरू लागला. आजूबाजूला आता कोणीच नाही याची खात्री पटली होती. त्याने पेट्रोल पंपच्या ऑफिसकडे बघितलं आणि त्यालाच लागून असलेल्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा दुकानाकडे बघितलं. राकेश, पटकन बाहेर ये. ते स्टोअर दिसतंय. तिथं जा. खायच्या प्यायच्या आवश्यक वस्तू सोबत घेऊन ये, अर्जुन म्हणाला. राकेश पटकन उतरला. त्याने सुरक्षेसाठी म्हणून बाजूला पडलेला एक लोखंडी रॉड उचलला. अगदी सावधपणे तो त्या दुकानाच्या दिशेला चालत गेला. पेट्रोलची टाकी आता फुल झाली होती. अर्जुन पेट्रोलचं टँकचं झाकण बंद केलं. त्याला आता खरं तर गाडी बदलावी असं वाटत होतं, पण तिथं असलेल्या बहुतेक सगळ्याच गाड्यांची खूप प्रमाणावर तोडफोड झालेली होती. तसेच अनेक गाड्यांमध्ये तर मृतदेह देखील पडलेले होते. अक्षराला झोप लागली होती. त्याने गाडीचे सगळे दरवाजे बाहेरून बंद करून घेतले आणि तो देखील आता राकेशच्या मागोमाग त्या दुकानात शिरला. ते दुकान छोटं मोठं दुकान नव्हतं. ते एखाद्या छोट्याशा सुपर मार्केट एवढं मोठं होतं. राकेशने खाण्यापिण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू एका ट्रॉलीमध्ये जमा केल्या होत्या. पाण्याच्या बाटल्यांचे 2 मोठे क्रेट, चिप्स, चॉकलेट सारख्या गोष्टी. अर्जुन थोडासा पुढे गेला आणि त्याने गाडीसाठी लागणारा मोठा टूल बॉक्स स्वतः सोबत घेतला. तिथं दारूच्या बाटल्याही दिसत होत्या. त्यातल्या 5 बाटल्या त्याने घेतल्या. शिवाय सिगरेटचे 5 कार्टनही उचलले. माचीसचे 5 बॉक्स. अशा वस्तू घेऊन आता ते दोघेही बाहेर निघाले. सामान जरा जास्त झालं होतं, पण ते आवश्यक होतं. येता येता त्याला दुकानात रिकामे कॅन दिसले. त्याने राकेशला तेही घ्यायला लावले. सगळं सामान आता त्याने गाडीच्या डिक्कीत ठेवलं. कोल्ड्रिंकच्या एका बाटलीत दारूची अर्धी बाटली ओतत त्याने ती मिक्स करून घेतली. राकेश, सगळे कॅन पेट्रोलने भर, आपल्याला गरज लागेल याची, त्याने राकेशला सांगितलं. राकेश ते सगळे 5ही कॅन पेट्रोलने भरू लागला. अर्जुनने त्या कोल्ड्रिंकच्या मोठ्या बाटलीत भरलेल्या मिश्रण आता प्यायला सुरुवात केली. 5-6 घोट पिल्यानंतर जरा त्याला आता थोडी एनर्जी जाणवू लागली. तो चालत आता रस्त्याच्या थोडा जवळ आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याची नजर टाकली. हायवेवर जागोजागी मध्येच बंद पडलेले ट्रक, रस्त्याच्या कडेला धडकून चेंदामेंदा झालेल्या गाड्या त्याला दिसत होत्या. यातून आता मार्ग काढत जावं लागणार होतं. सर, सगळे कॅन भरलेत, राकेश म्हणाला. अर्जुन आता गाडीत बसला. राकेश देखील गाडीत बसला.
आणि आता ते तिथून निघाले. पेट्रोल पंपापासून पेट सर्व्हिस रोडने काही अंतर पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागणार होता. त्या ब्रिजच्या खालून त्यांना युटर्न मारून मगच ते उमरसकडे जाणाऱ्या हायवेच्या दुसऱ्या बाजूला येणार होते. त्या ब्रिजच्या खाली येत आता त्यांनी उतरून घेतलं. ब्रिजच्या खाली मध्ये जे गाडी बंद पडलेली होती आणि त्या गाडीच्या आत 2 चेंदामेंदा झालेले मृतदेह दिसत होते. जागा अपुरी होती. त्यात पावसाचं पाणी गुडघ्या एवढं साचलेलं. शेट, आता आणखी एक अडथळा. अर्जुन जरासा वैतागला. तुला गाडी चालवता येते? अर्जुनने विचारलं. नाही सर, मला नाही येत. राकेश म्हणाला. मला येते. गुड, ही गाडी चालवू शकशील? आपल्याला ती गाडी बाजूला काढावी लागेल. मी त्या गाडीत जातो. चावी तशीच असणार याची खात्री आहे मला. तो गाडीतून उतरला. ते गुडघ्याभर पाण्यामध्ये त्याने पाय टाकला. सावधपणे एक एक पाऊल टाकत तो त्या कार जवळ आला. तोपर्यंत ती मागच्या सीटवरून ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली. अर्जुनने गाडीच्या आत बघितलं. ड्रायव्हर सीटवरच एका माणसाचं छिन्न विछिन्न मृतदेह होता. त्याला काहीतरी करून तो बाजूला करावा लागणार होता. त्याने कारचं दार उघडलं. ते प्रेत त्याच्या कॉलरला धरून त्याने बाहेर काढलं. प्रेत कडक झालेलं. ते त्या पाण्यात पडलं. रक्ताळलेल्या त्या सीटवर तो बसला. चावी होतीच. त्याने गाडी स्टार्ट केली आणि रिव्हर्स गिअर टाकला. हळूहळू गाडी कडेला घेत तो अक्षराला इशारा करत त्याने तिला गाडी पुढे पुढे घ्यायला सांगितली. तिने व्यवस्थितपणे ती गाडी पुलाच्या खालून पुढे नेत दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर आणली आणि थांबवली. अर्जुन त्या कारमधून उतरला. त्याच गुडघ्यावर पाण्यामध्ये पावलं टाकत आता तो सर्व्हिस रोडच्या दिशेने चालू लागला आणि अचानक त्या गुडघ्याभर पाण्याच्या खाली कोणीतरी त्याचा पाय जखडून ठेवला. त्याच्या काळजात धस झालं. विकृतपणे किंचाळत त्या पाण्याच्या खालून एका स्त्रीने डोकं वर काढलं. अर्धवट फाटलेले तिचे कपडे, शरीरावर झालेल्या जखमा. इतका वेळ ती नक्की पाण्याखाली कशी काय जिवंत राहिली होती? ती काहीतरी पुटपुटत होती, काहीतरी बडबडत होती, पण काय ते कळत नव्हतं. अर्जुनला काही कळेपर्यंत तिने अर्जुनला खाली पाडलं होतं. बाजूला असलेला पाण्याखाली हात घालत एक दगड तिने उचलला. विचित्रपणे किंचाळत वेडेवाकडे हावभाव करत तो दगड ती त्याच्या डोक्यात घालणारच होती आणि तिच्या डोक्यातून आरपार एक लोखंडी सळई तिच्या मानेतून बाहेर निघाली. हातपाय झटकत ती थरथरत होती. अर्जुनने पटकन तिला स्वतःवरून बाजूला केलं आणि मागे उभ्या अक्षराकडे बघितलं. अक्षराही असं काही करेल असं त्याला वाटलंही नव्हतं.